नमस्कार सगळ्यांना. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. ओके. सो आपण जॉबची डिटेल्स बघूया. त्याच्या अगोदर तुमचे कमेंट्स मला थोडेफार आले त्याचे मी पहिला रिप्लाय करेन. ओके. सो कमेंट्स येतात की ताई मला जॉब पाहिजे असं म्हणून. ओके. खूप अर्जंट आहे मला जॉब पाहिजे ताई असं कमेंट येतात. पण मी तुम्हाला सांगेन की आता तुम्हाला जॉब पाहिजे आहे. ओके. मला आपण समजू शकते की जॉब खूप नेसेसरी आहे आजकालच्या जगामध्ये. कारण एकट्यानं काम केलं तर चालणार नाही. दोघांनी मिळून काम केलं तरच ओके, आपलं एक फायनान्शियल आपण स्ट्रॉंग बनवू शकतो. ओके. सो जॉब त्याच्यासाठीच मी तुम्हाला जॉब पोस्ट वगैरे अपडेट करते. ओके. की तुम्ही ओके, तुम्हाला जर आवड असेल तर तुम्ही त्या जॉबला अप्लाय करायचं म्हणून. सो मी जे जॉब्स पाठवते ना ते सगळे जेन्युइन असतात. ओके. सो जेन्युइन असं चांगल्या-चांगल्या वेबसाईटमधूनच मी तुम्हाला जॉब्स वगैरे ओपनिंग वगैरे सांगते मी. ओके. सो त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करा. ओके. समजा तुम्हाला अप्लाय करताना काही पण कन्फ्युजन असेल, काही पण असेल तुम्ही मला कमेंट करू शकता. ओके. सो मी तुम्हाला सपोर्ट करेन. त्यावेळी मी तुम्हाला सपोर्ट करू शकतो. ओके. अप्लाय कसं करायचं वगैरे तुम्हाला समजत नसेल, तर मी तुम्हाला डेफिनेटली सपोर्ट करेन किंवा आपण संडे लाईव्ह ठेवूया पाहिजे. तर जर तुम्ही रिस्पॉन्स देतो म्हटला, तुम्ही लाईव्ह जॉइन करतो म्हटला, तर मी डेफिनेटली लाईव्ह पण ठेवायला रेडी आहे. ओके. आणि एक सांगू तुम्हाला असं नाही की तुम्ही जॉबमधूनच इन्कम करू शकता. मी तुम्हाला एक व्हिडिओ पण घातला होता. मी Canvaमधून तुम्ही कसं इन्कम करू शकता ग्राफिक डिझायनिंग वगैरे करून आणि जे तुम्ही स्वतः करू शकता, कोणावरती डिपेंडेंट नाही. कसं असतंय जॉब ओके, जॉब म्हणतो आपण, पण तिथं ना खूप टाईम द्यावा लागतो आपल्याला. टाईम फ्रीडम भेटत नाही जॉब असलं तर ओके. आपल्याला माहिती आहे की ओके ते आपल्याला फायनान्शियल इंडिपेंडेंट बनवतं. सॅलरी वगैरे म्हणजे महिन्याला एक त्याची सॅलरी फिक्स्ड असते. ओके. पण स्वतः आपण जेव्हा चालू करतो तेव्हा 1 महिन्यामध्ये बिझनेसचा पल्स आपला चालेल किंवा 1 महिन्यामध्ये नाही चालेल असं बी होऊ शकतं. ओके. पण इनिशियल तुम्ही काय करू शकता, इनिशियली जॉब प्लस आता मी तुम्हाला Canvaचं सांगितलं. ओके. सो इनिशियली तुम्ही जॉब प्लस काय करू शकता, की Canvaचं साइड बाय शिकू शकता थोडा-थोडा टाईम देऊन. मग नंतर जेव्हा तुम्ही कॉन्फिडंट होता, तेव्हा तुम्ही हे पण पार्ट टाईममध्ये करू शकता. मग जेव्हा तुम्हाला Canvaमधून किंवा ग्राफिक डिझाइनमधून जर चांगलं इन्कम येत असेल, तुम्ही जॉब सोडून डायरेक्टली ग्राफिक डिझायनिंग करू शकता. सो ते व्हिडिओ पण तुम्ही माझे प्लीज बघा. आम्ही प्लॅन करायलो, की ग्राफिक डिझायनिंगचं एक ट्युटोरियल्स वगैरे स्टार्ट करू, की तुम्ही कसं डिझायनिंग वगैरे करू शकता. जर तुम्हाला पाहिजे असेल तर प्लीज तुम्ही मला कमेंट करू शकता. मी त्याचे पण तुम्हाला व्हिडिओज घेऊन येईनच. ओके. सो म्हणजे आत्ता जे इयर चालू आहे 2025 किंवा 2026 मध्ये ग्राफिक डिझायनिंग, सोशल मीडिया खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही शिकला नाही सगळं तर त्याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगलं करिअर आहे आणि त्याचे जॉब्स पण भरपूर आहेत सोशल मीडियाचे तुम्हाला सांगू मी. खूप कंटेंट रायटिंगसाठी असतात, खूप असतात. ओके. कंटेंट रायटिंग घ्या किंवा आपले Facebook अकाउंट हँडल करायचं. भरपूर जॉब्स आहेत. मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेनच मी केवढे जॉब ओपनिंग्ज आहेत सोशल मीडियावरती. सो ते पण तुम्ही सिरियसली घ्या. लाइक असं नाही म्हणत की ते एकदम लाइक हे सोडून ते करा असं नाही. हे जॉब पण शोधा तुम्ही पार्ट टाईममध्ये ते तुम्ही थोडा 1-2 तास, 1 तास देऊन तुम्ही शिकायला घेऊ शकता. नंतर तुम्ही ग्राफिक डिझायनिंग पण करू शकता. तर तुम्हाला ग्राफिक डिझाइन स्टार्ट करायचं असेल तर थोडंफार मला डिटेल्स माहिती आहेत ते मी तुम्हाला सांगू शकते. जर पाहिजे असेल तर प्लीज मला कमेंट करू शकता. मी डिटेल्स वगैरे सांगेन. ओके. ओके झालं. जो कमेंट्स आले होते त्यासाठी मला पण माहिती आहे की जॉब नसलं तर कसं होतंय ते. मी पण त्या फेजमधून गेलेली आहे. ओके. सो मी ट्राय करेन जर तुम्ही मला कमेंट केला ना ह्या व्हिडिओच्या खाली की संडे लाईव्ह ठेवा म्हणून, तर मी डेफिनेटली लाईव्ह ठेवेन. तुमचे काय प्रॉब्लेम असतील, रेझ्यूमचे रिलेटेड काहीतरी प्रॉब्लेम असतील, ते पण मी तुम्हाला सॉल्व्ह करेन. पण तुम्ही कमेंट केला तरच, जास्त रिस्पॉन्स आला तरच मी टाईम देऊ शकतो राईट. कारण संडे मला पण एक दिवस सुट्टी असते. सो मला पण प्लॅन करावं लागतं सगळं. ओके. आता तुम्हाला माहिती असेल आता किती वाजलेत बघा. मी बरोबर 11:30 वाजता हा व्हिडिओ रेकॉर्ड करायला तुम्ही टाईम इथे चेकआउट करू शकता. ओके. सो टाईम भेटतो तसं मी रेकॉर्ड करतो. सो जर तुम्ही संडे मला रिस्पॉन्स देतो म्हटला तर मी लाईव्ह ठेवेन. मग तिथं आपण डिस्कस करू शकतो तुमचे काय प्रॉब्लेम्स आहेत ते. ओके. सो कमेंट करू शकता तुम्ही. फाईन. सो चला आता जॉबकडे जाऊया आपण. सो आजचे जॉब्स आहेत. फर्स्ट जॉब आहे मी तुम्हाला इथं घेऊन जाईन. ओके. सो इथं बघू शकता पहिलं जॉब आहे ते मराठीमध्ये. ओके. सो तुम्हाला सांगायचं राहिलं की आजचे जॉब्स आहेत ते मराठीमध्ये आहेत. मराठीमध्ये कमेंट्स येतात तो मराठीमध्ये आणि व्हॉईस प्रोसेससाठी आहेत. व्हॉईससाठी आहेत. ओके. म्हणजे मराठीमध्ये तुम्हाला बोलायचं आहे. 0 इयर्स एक्सपिरियन्स असेल तर चालतंय. 0 to 2 इयर्स. 3 to 3.75 लाख पर ॲनम तुम्हाला इन्कम भेटणार आहे. म्हणजे तुम्हाला पर ॲनम इतकं इन्कम म्हणजे नियर बाय तुम्हाला 25,000 पर्यंत मंथली पडू शकते सॅलरी. ओके. आणि हे जॉब वर्क फ्रॉम होम नाही आहे, हे पुण्यामध्ये आहे. ओके. सो पुण्यामध्ये जर तुम्ही जाऊन करू शकता तर डेफिनेटली करू शकता. 1 डे अगोदर 23 ओपनिंग्ज आहेत. डायरेक्टली तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. समजा तुम्हाला खूप जॉबची गरज आहे आणि तुम्ही ऑफिसमध्ये जाऊन करू शकता आणि मी तुम्हाला सांगेन की इनिशियली ऑफिसमध्ये जाऊन करा. काही फरक नाही पडत. तुम्हाला खूप चांगला एक्सपिरियन्स मिळतो. ऑफिसमध्ये गेला तर बोलायचं कसं लोकांशी. ओके. आणि डिसिप्लिन हे सगळं तुम्हाला शिकता येतं ऑफिसमधून. सो ऑफिस असं नाही की वर्क फ्रॉम होम शोधू नका. जो ऑफिसमध्ये असेल तर तुम्ही डेफिनेटली या जॉबला ट्राय करू शकता.
आणि मी तुम्हाला सांगेन की जर तुम्हाला कुठला पण एक्सपिरियन्स नसेल ना, तर मेन्शन केलं आहे 0 to 2. सो डेफिनेटली तुम्ही व्हॉईस प्रोसेस असू दे, तरी पण तुम्ही असं नाही की व्हॉईस प्रोसेसमध्ये करियर होत नाही, होतंय. नंतर तुम्ही फील्ड पण चेंज करू शकता. ओके. सो व्हॉईस प्रोसेस असू दे, तुम्ही जॉइन करा आणि डायरेक्ट तिथं तुम्हाला नंबर भेटणार, तुम्ही डायरेक्टली कम्युनिकेट करू शकता. ओके. डिटेल्स मी तुम्हाला सांगेनच. ओके. सो इथे बघू शकता तुम्ही. त्यांनी म्हटलेत की मराठी तुम्हाला यायला पाहिजे. ओके. सो मराठीमध्ये तुमचं चांगलं कम्युनिकेशन असायला पाहिजे. मराठी तुम्हाला चांगलं बोलायला यायला पाहिजे. तुमचं ग्रॅज्युएट झालं असेल आणि तुम्हाला स्ट्रॉंग ॲप्टिट्यूड आहे आणि तुम्हाला एक्सलंट कम्युनिकेशन स्किल तुम्हाला चांगलं बोलता येतं मराठीमध्ये, तर तुम्ही या जॉबला अप्लाय करू शकता. कस्टमरनं तुम्हाला एंगेज करायचं आहे. हेल्थ इन्शुरन्स म्हणजे इथे हेल्थ इन्शुरन्स जे असतात ना, आता भरपूर लोकं हेल्थ इन्शुरन्स पर्चेस करतात. कारण कोरोनापासून सगळ्यांना समजलं की हेल्थ इन्शुरन्स असणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर तुम्हाला त्यांना कन्व्हिन्स करून सांगायचं आहे की हेल्थ इन्शुरन्स कशाला इम्पॉर्टंट आहे आणि तुमचं जे टार्गेट आहे ते अचीव्ह करायचं आहे. इथे तुम्हाला इन्सेंटिव्ह सुद्धा चांगला मिळणार आहे. ओके. सो ही कंपनी आहे ती एक हेल्थ इन्शुरन्स ॲडवायझरी एक्झिक्युटिव्ह कंपनी आहे. सो तिथं तुम्हाला काम करायचं आहे. ओके. सो इथं म्हटलं की तुम्हाला तुमची जबाबदारी काय असणार तर एंगेज विथ पोटेन्शियल कस्टमर्स बाय इनबाउंड आणि आउटबाउंड कॉल्स. इनबाउंडिंग आणि आउटबाउंड कॉल करून तुम्हाला काय करायचं आहे, कस्टमरना एंगेज करायचं आहे. हेल्थ इन्शुरन्स प्लॅन सांगायचा आहे आणि त्यांना कुठलं प्लॅन योग्य आहे ते तुम्हाला सांगायचं. ओके. मंथली सेल्स तुम्हाला अचीव्ह करायचे आहेत त्यांचे. बिल्ड ट्रस्ट लाँग टर्म रिलेशनशिप विथ कस्टमर. कस्टमरसोबत चांगला ट्रस्ट बिल्ड करायचं तुम्हाला. नंतर ॲक्युरेटली डॉक्युमेंट कस्टमरचे सगळे डिटेल्स तुम्हाला डॉक्युमेंट करायचे आहेत. त्यांचे पॉलिसी डिस्कशन काय-काय झालं त्यांच्याबरोबर हे सगळं तुम्हाला डॉक्युमेंट करायचं आहे. ओके. आणि स्टे अपडेटेड ऑन इन्शुरन्स प्रॉडक्टवरती अपडेटेड राहायचं आहे. आणि सॅलरी खूप चांगली दिलेत. इट्स नॉट फ्री म्हणजे काय कमी नाही आहे. ओके. 25, 26 एवढं तुम्हाला सॅलरी आणि इन्सेंटिव्ह पण तुम्हाला मिळणार आहे म्हणजे इट्स गुड ॲक्चुअली. प्रिफर्ड कॅन्डिडेट प्रोफाईल ग्रॅज्युएट असायला पाहिजे. कुठली पण स्ट्रीम असला तरी चालते. ओके. तुम्हाला चांगलं ऐकता यायला पाहिजे. लाईक कम्युनिकेशन म्हणजे बोलता आलं पाहिजे मराठीमध्ये. ओके. लिसनिंग ऐकायला यायला पाहिजे. आणि तुमच्यामध्ये स्किल असले पाहिजे. स्ट्रॉंग सेल ॲप्टिट्यूड विथ अलायबिलिटी टू हँडल द ऑब्जेक्शन इफेक्टिव्हली. फॉर एक्झाम्पल तुम्ही कस्टमरसोबत बोलता त्यांचे काही पण क्वेरीज असले तर तुम्हाला हँडल करता आले पाहिजे. बेसिक अंडरस्टँडिंग असेल इन्शुरन्स म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असेल पाहिजे. तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ बघून जावा इंटरव्ह्यूला जायच्या अगोदर. ओके. ट्रेनिंग तुम्हाला प्रोव्हाईड करतातच त्यांनी. काय-काय आहे डिटेल्स तरी पण एकदा व्हिडिओ बघून जाऊन इन्शुरन्स काय ते समजून घ्या. इन्शुरन्स म्हणजे सगळ्यांना माहिती आहे ऑलमोस्ट तरी पण मी तुम्हाला सांगायला. ओके. हे बघा फ्रेशर्स विथ ग्रेट कम्युनिकेशन वेलकम. फ्रेशर्स असला तरीही चालतं त्यांना काही प्रॉब्लेम नाही. फक्त तुम्हाला बोलायला यायला चांगलं यायला पाहिजे. एकेकांच्यामध्ये टेक्निक असते त्यांनी बोलूनच ना त्यांना अट्रॅक्ट करतात. अशी पण एकेकांच्या टेक्निक असते. डे शिफ्ट आहे, हेल्थ इन्शुरन्स आहे. कॉम्पिटिटिव्ह अट्रॅक्टिव्ह इन्सेंटिव्हज तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता पर्सनल एचआरला कॉल करू शकता, त्यांच्याशी बोलू शकता तुम्ही. ओके. सो ज्यांना गरज आहे ना जास्त तो डेफिनेटली तुम्ही कॉल करा. सॅलरी चांगली भेटायला इनिशियली तुम्ही मी सांगेन तुम्हाला 25 सॅलरी खूप छान आहे. इनिशियली जॉइन करा. काही विचार न करता जॉइन करा. ओके. नंतर तुम्ही चेंज करा. कारण तुमचं फायनान्शियल स्ट्रॉंग होता तुम्ही. मग नंतर तुम्ही साइड बाय कुठली पण शोधू शकता जॉब राईट. आणि कसं असतं ना तुम्ही जेव्हा जॉबला जाता ना तिथं भरपूर तुम्हाला कलिग्स वगैरे भेटतात. तिथून तुम्हाला वेगवेगळे कॉन्टॅक्ट्स पण मिळू शकतात राईट. आणि मी तर पोस्ट करतच असते तरी पण तुम्हाला सांगायला एक आयडिया देत आहे. ओके. सो मी डेफिनेटली सांगेन की जॉबला अप्लाय करा. ओके. हे एक जॉब झालं. अनेक जॉब आहे ते मुंबईमध्ये आहे ते पण सेल्स रिलेटेडच आहे. सो हे पण मुंबईमध्ये जॉब आहे. जर तुम्ही मुंबईमध्ये असाल आणि पुण्यामध्ये असाल तर तुम्ही डेफिनेटली जॉबला अप्लाय करू शकता. इथं पण फ्रेशर्स एलिजिबल आहे. अर्जंट हायरिंग आहे आणि अर्जंट हायरिंग आहे मुंबईमध्ये. 5 डेज अगो 100 ओपनिंग्ज आहेत ॲक्च्युअली. दॅट्स ग्रेट. मराठीमध्ये आहे. ओके. तो दोन्ही पण आजचे जॉब मराठीमध्येच घेऊन आले मी. सो ह्याच्यामध्ये एवढंच की तुम्हाला इंग्लिश यायला पाहिजे. ओके. इंग्लिश आणि मराठी दोन्ही पण तुम्हाला इथं यायला पाहिजे. कारण हे इंटरनॅशनल कस्टमरसोबत तुम्हाला भरायचं आहे आणि त्यांच्याबरोबर तुम्हाला सेल्स टार्गेट म्हणजे तुमचे प्रोडक्ट वगैरे सेल करून म्हणजे इथं पण इन्शुरन्सच आहे. पण इंटरनॅशनल लोकांना तुम्हाला सेल करायचे आहेत इन्शुरन्स वगैरे. ओके. सो सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून त्यांनी हायर करायला मुंबईमध्ये मालाड वेस्टला. सो तुम्ही डायरेक्टली जेसिका स्करिया म्हणून आहे तिला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तिच्याशी बोलू शकता. जर तुम्हाला जास्तच रिक्वायरमेंट आहे, लवकर रिक्वायरमेंट आहे तर डेफिनेटली तुम्ही डायरेक्टली कॉल करून बोलू शकता. इथे तुमची काय रिस्पॉन्सिबिलिटी असेल सेम इथं पण आहे. तुम्हाला इंटरनॅशनल कस्टमरसोबत तुम्हाला बोलायचं आहे. कॉल्स, ईमेल, चॅट्स. जर तुमचं इंग्लिश चांगलं असेल ना डेफिनेटली आणि मराठी येत असेल तर ह्या जॉबला तुम्ही अप्लाय करू शकता. एक्सप्लेन करायचे इन्शुरन्सचे प्रोडक्ट्स, सर्व्हिस इफेक्टिव्हली टू क्लायंटला हँडल करायचं आहे. मंथली सेल्स टार्गेट अचीव्ह करायचे आहेत. मेंटेन स्ट्रॉंग फॉलोअप मेंटेन करायचं आहे. हँडल ऑब्जेक्शन त्यांचे म्हणजे कस्टमरचे भरपूर ऑब्जेक्शन. आता फॉर एक्झाम्पल समजा आम्हाला पण कोण पण इन्शुरन्स दिला तर आम्ही भरपूर क्वेश्चन्स विचारतो की काय-काय असतं, काय-काय कव्हर होतंय, कुठले-कुठले हॉस्पिटल्स येतात त्या इन्शुरन्समध्ये राईट. किती कव्हर होतं फॉर एक्झाम्पल 3,00,000 कव्हर होतात, 2,00,000 कव्हर होतात इन्शुरन्समध्ये. हे सगळं त्यांना क्लिअरली आपल्याला सांगावं लागतं. एक्सलंट कम्युनिकेशन स्किल इंग्लिश यायला पाहिजे तुम्हाला. व्हर्बल डिटेल दोन्ही पण यायला पाहिजे. एक्सलंट असायला पाहिजे कारण क्लायंट इंटरनॅशनल असल्यामुळे. ओके.
सो तुम्हाला जर इंग्लिश येत असेल तुमचं, तर डेफिनेटली तुम्ही जॉबला अप्लाय करा. फुल टाईम आहे, परमनंट आहे. ओके. सो आय होप गाईज तुम्हाला समजलं असेल आणि मी तुम्हाला सांगेन की काही विचार करू नका, अप्लाय करा जॉबला. सॅलरी चांगली आहे. फायनान्शियल स्ट्राँग होता नंतर तुम्ही साइड बाय साइड दुसरं शोधा म्हणते मी. ओके. पण अप्लाय करा. अप्लाय करायची पण काही गरज नाही. डायरेक्टली तुम्ही कॉल करू शकता इथं. ओके. सो दोन्ही जॉबला पण मी सांगेन की डायरेक्टली कॉल करा. समजून घ्या त्यांचं. समजा तुमचं इंग्लिश चांगलं नसेल तर ह्या जॉबला अप्लाय करा. व्हॉईस प्रोसेसला मराठी. जर इंग्लिश चांगलं असेल तर ह्या जॉबला अप्लाय करा. सो दोन्ही पण मी तुम्हाला सांगितलेलं आहेत. ओके. सो आय होप तुम्हाला समजलं असेल आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही बघताय व्हिडिओ आणि मी इतकी मेहनत करून तुमच्यासाठी शोधून जॉब्स घेऊन येते आणि तुम्ही सबस्क्राईब करत नाही. सो मला वाईट वाटतं. सो प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ओके. आणि थँक यू सो मच सगळ्यांना. काही पण असेल कमेंट करा आणि मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारलोय त्याचं प्लीज आन्सर करा की आपण लाईव्ह ठेवूया का नको. ओके. सो थँक यू सो मच एव्हरीवन.